आणि चेंगराचेंगरीवरून आरोप प्रत्यारोप देखील आता होऊ लागलेत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, जी नियंत्रणाबाहेर गेली। गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सांभाळायला जमलं नाही। घडलेली घटना दुर्दैवी, त्याबद्दल माफी मागतो। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून रुग्णालयामध्ये जात जखमींची विचारपूस। चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 30 जण जखमी झाल्याची माहिती। चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांची कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी विचारपूस केली। या दुर्घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार। पूर्वतयारीशिवाय विजय रॅलीचा निर्णय घेतला। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी नेमावी, विजयेंद्र यांची मागणी। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीवर रोहित पवार यांचं ट्विट। एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं हे खूपच दुर्दैवी आहे। अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानं देखील योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करायला हवी, रोहित पवारांचं ट्विट। असं कोणत्याही राज्यात होऊ शकतं। सत्ताधारी पक्षाला आपल्याला जबाबदार धरून राजकारण करायला नको। आरसीबीच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। इतकी प्रचंड गर्दी होईल असं वाटलं नव्हतं। बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया। 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी उंचावणाऱ्या आरसीबीच्या टीमचा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडून सत्कार। विधानसौध परिसरामध्ये पारंपरिक पगडी आणि हार घालत प्रत्येक खेळाडूचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सन्मान।